तर आता आपले मेन गडावर पोहोचला हा. बाकीचा तुम्हाला या मगाशी दिस ना तो हां ना तो समोर दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. याच ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला होता आणि ते याच ठिकाणी राहिले होते. तर चला मी तुम्हाला आता जवळ जाऊन दाखवतो तो नेमका कसा काय आणि कसा पद्धतीने बनवला आहे. आता मी एकदम जवळ पोहोचला आहे. चला तुम्हाला मी ना एकदम जवळून दाखवतो म्हणजे नेमका कसा काय. तर हे मागे दिसते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि आपल्या गडाचा मेन भाग. इथेच सगळं काय ते असते. चला आपण पाहू हळूहळू. जे काही दाखवण्यासारखे असते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जमला तर पाहून घ्यायचाच, नाही जमल तरी पाहून तर घ्यायच, कारण की कसा नांगाया काही नाही खपत. गडाचा हाच मेन भाग पाहण्यासारखा आहे जिथे म्हणजे शिवरायांचा जन्म झाला. तर तुम्ही पाहू शकता म्हणजे इथे ना म्हणजे आत जायला रांगेत उभे राहावे लागते न. हा बाकीचा भाग तुम्ही पाहू शकता म्हणजे कसा का तो हळूहळू नष्ट होत चालला आहे. हे प्राचीन काळात म्हणजे कसं जरा कमाल चांगले दिसत असेल, पण ते आता तर काही म्हणजे तेवढे खास नाही जेवढे आपल्याला म्हणजे पाहण्यासारखे म्हणजे वाटते. थोडे गडावर ना कोणत्या पण ठिकाणी गेला ना तिथं म्हणजे रांग तर रहच, म्हणजे काही पण नागा गेला तर म्हणजे कशी म्हणजे माणसात जास्त येत ना, त्याच्याकरता म्हणजे कुठं पण रांगेतून जाऊन राहायला लागेल, रांगेतून जाऊन नांगा लागेल. त्याच्याकरता म्हणजे आपला वाटतं तसा म्हणजे हिंडता येत नाही. मग शेवटी कसा वरून पहा खालचा नजारा कोळाक म्हणजे जरा कमाल बेस दिसत काय सांगतो. एकदम जबरदस्त, एकदम पाहण्यासारखा वाटत. ते तला डॅम आणि हा शिवरायांचा झुला म्हणजे जो लहानपणी तो या पाळण्यात म्हणजे वाढला ते ठिकठिकाण, आणि तो पाळणा पण अजून आहे जशाचे तसा. तर तुम्ही पाहू शकता कसा दिसतो अजून पण, म्हणजे त्याला एवढी वर्ष झाली तरी पण अजून चांगला आहे. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, तुम्ही पाहू शकता. आणि हा वरील बाकीचा गड. ओढं आलं तर जा नागाच्या पुरात इहो. ही पण वाठावी कोण तला पाणीच्या काय घ्यायचा पाणीचा तला. तल्याचे नाव नांगा बदामी टाके, म्हणजे एकदम आजकालच्या काळात तसा नाव म्हणजे आपले कोठ्यात जास्ती पाहायला भेटत नाही. तर तसा नाव बदामी टाके म्हणजे कोणात खतरनाक. त्या काळात पण फार गाजेल हवा, आता तरी ओणामध्ये गाजेल आहे. तुम्ही गडावरची पब्लिक पाहू शकता किती आहे ती. लांब लांब लोक इकडे भेटायला येतात. आणि हे या किल्ल्यावरची सर्वात महत्त्वाची वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. सगळ्यांना आकर्षित करणारे एकमेव ठिकाण म्हणजे हेच. म्हणजे कोणी पण गडावर आला ना तर तो म्हणजे भल्ल्यास अथच येईल, मग कुठं पण आसपास हिंडून घेई. कारण की कशी म्हणजे गडावरचा मेन उद्देश हाच असतो म्हणजे आपले शिवरायांचे जन्मस्थान पाहण्याचा. त्याच्यानंतर मग अशी जी आजूबाजूची एरिया आहे ती आपली म्हणजे जरा पाहण्यासारखी आहे. ही या किल्ल्यावरची दुसरी एक पाहण्यासारखी वस्तू आहे ती म्हणजे मशीद. हे बघा पाहू शकता. बाकीचं काय अजून हे एक आहे जरा कमाल पाहण्यासारखे. म्हणजे ह्या घरात ती माता आणि शिवरायांची म्हणजे मूर्ती आहे. म्हणजे ते आपल्याला काय आहे ते नेमकं माहीत नाही पण आहे. गडावरील हा त्या काळातला राहण्यासाठी रूम तुम्ही
पाहू शकता. हा बघा. आणि सगळ्यांना आकर्षित करणारे हे काय असेल तेच माहीत नाही. म्हणजे आपले मस्जिद सारखे काहीतरी बनवले आहे. फार विचार केला पण ते काय आहे तेच काही समजत नाही. जवळ पण जाऊन बघितलं. माणसा तर फार येत पहाया पण ते नेमकं काय आहे ते माहीत नाही ना. चला आता ते माझं पार्टनर पण जात रिटर्न, तर आता तिला पण अपोटा लागल. हळूहळू जी काही रस्त्याला मिळाली ती तुम्हाला मी म्हणजे कसं घरावर जी मिळत ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघा ते चाललं पुढे पुढे ना मी मागे हळूहळू. पाहण्यासारखा तर फार आहे पण ते कसं जरा आता म्हणजे संध्याकाळ पण होत आली ना, तर मग आता खाली डेवा लागेल कसं म्हणजे रांगेत जायला लागेल. तर मग तसा टाईम आहे म्हणजे जास्ती वर्त तर नाही होता पण ती मग कसं पब्लिक पकी तर मग हळूहळू डेवा लागेल आरामात. आणि ही आपली टीम पुढे पुढे जात आहे चालत. ना वरती ना पाणी पिण्यासाठी एकदम मस्त फिल्टरचं पाणी मिळतं. म्हणजे हे बघा तुम्ही साईडला पाहू शकता. तसं चालून म्हणजे तसं पाणी प्यायचं काय म्हणजे वरतं टेन्शनच नाही. प्रत्येक जागोजागी मस्त थंड पाणी भेटून जाय. म्हणजे कोड्या पण ताण लागी तर ताण आपले त्याला पेऊ शकू. आणि ते काळातला काहीतरी म्हणजे कधी ना ठेवण्यासारखा हवा काय काहीतरी म्हणजे कोठासारखा हवा ते माहीत नाही पण काहीतरी फार मोठा आहे. वरून उतरत आहा ना तो खालचा तुम्ही नजरा नाका म्हणजे कोणा भारी दिसे एकदम मस्त म्हणजे एकदम पाहण्यासारखा. हे गडाचा दरवाजा. या दरवाजाचे मी तुम्हाला नाव दाखवतो. याचं काहीतरी नाव होतं पण मी कसं जाताना पाहिलं नाही. तर आता तुम्हाला मी दाखवतो काय नाव आहे ते. या दरवाजाचे नाव आहे कुलूप दरवाजा. कुलूप म्हणजे काय नाव आहे म्हणजे असे तर नाव आता आपला म्हणजे सुचणार पण आहे. आणि हा मेना दरवाजा त्याच्या खालचा आहे तो. हा पाहू शकता हा आहे तो मेना दरवाजा. आणि याच्या वरचा होता तो कुलूप दरवाजा होता. काहीतरी किल्ल्याचा दुसरा दरवाजा असेल म्हणजे काहीतरी 7 काय 8 दरवाजे होते म्हणजे मला पण नक्की तर माहीत नाही. आणि हे गड्याच्या तुम्ही पायऱ्या बघा म्हणजे कोड्याक मस्त दिसत म्हणजे कोणत्या पद्धतीने बनवले हव्या त्यांनाच माहीत. अजून पण जशाचे तसे आहेत म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली म्हणजे कोडी वर्ष झाली ती पण आपला काय अजून माहीत नाही.